बेलगर आपला 12वा खेळाडू येऊ दे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपला टाइम स्टार्ट होतोय. नारकर साहेब टाइम स्टार्ट करा. पंच 2 पंच दोन्ही भाऊ भगत भगत. चला एकीकडे मनोज भगत सर तर दुसरीकडे आम्ही स्टीव बकनर ज्यांना संबोधलो ते यशवंत भगत. चला लवकर चालू करा. आपला टायमिंग स्टार्ट होतोय. फलंदाज चला लवकर सुरुवात होऊ द्या. आता घणाघाती फलंदाजी घणाघाती फटके पाहायला मिळतील तर लयबद्ध सूचीबद्ध अचूक टप्प्यावरती नियंत्रण न होता सर्व काही पाहायला मिळेल. अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 3 षटकांचा सामना. पहिला पॉवर प्लेचं षटक. चला जाऊया मैदानावरती. अंतिम फेरीचा सामना. मेगा फायनलचा सामना. टीम आहे एकीकडे बेलघर तर दुसरीकडे आहे गिरणे. 2 संघांमधली ही लढत. दोघांमधली ही लढत चुरस थरार पाहायला मिळणार आहे सर्वांकडे. जरी दोन्ही तंबू मध्ये दोन्ही डगआउट्स मध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळते ती स्तब्धता. कोण गुलाल उधळणार आहे, कोण मानाचा चषक पटकावणार आहे, कोण घेऊन जाणार आहे, कोण इथेच थांबणार आहे. विनर रनर. चला सामना स्टार्ट. मनोज सर वेळ नका घेऊ. टाइम स्टार्ट. ओ नाडकर साहेब टाइम स्टार्ट. स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला येतो अजय आणि गोलंदाज प्रणव. पुन्हा एकदा प्रणव. पहिला चेंडू मात्र जातोय तो नेट धाव. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने नक्कीच 1 बॉल्स सीमारेषा बाहेर मिळेल तो चौका. डिझे घणाघाती प्रहार करतोय. केलाय. सीमा येतोय. सरळ स्ट्रेट सीमारेषा बाहेर. अजय माफ करा. प्रणव पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाजी करण्यासाठी. ओ चांगला चेंडू होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू मात्र जातोय. 1 धाव मात्र रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक. एका धावेने धावपलकावरती धाव लागतील त्या मात्र 11. प्रणव 4 चेंडू टाकलेले आहेत. आता परत पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर इकॉनॉमिकली जर पाहिलं तर षटक चांगलं म्हणावं लागेल. परंतु 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये काय घडेल काय बिघडेल, किती धावा येतील, किती धावा रोखल्या जातील, गडी बाद होईल का. पुढचे 2 चेंडू प्रणवचे. प्रणव सज्ज होतोय. ओ चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. पॉवर प्लेच्या ज्या पद्धतीने पॉवर प्ले चाललाय दुसरी धाव घेण्याचा नकार देतोय मात्र एकीकडे अजय दुसरीकडे अथर्व. अथर्वची तुफानी फलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल का. धावपळकडे धाव लागतात त्या मात्र 12. प्रणव पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र अथर्व. स्क्वेअर लेगला 1 बॉल सीमारेषा बाहेर. मेल चौका. धावपलकडे लागतायत. जबरदस्त फलंदाजी इथे पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक मात्र इथे संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकडे धावा लागतात त्या 16 प्रति षटकामध्ये 8 धावांची सरासरी राखली. ती मात्र इथे प्रथम फलंदाजी करताना
गिरणे या संघाने पाहूया काय करेल प्रफुल्ल वाडकर. कुठला जो गोलंदाज असेल, कुठल्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल, कुठला गोलंदाज यशस्वी होईल, कुठला गोलंदाज आपल्या संघाला कमबॅक करेल. इथे मात्र गिरणेची स्ट्रॅटेजी का असेल, रणनीती का असेल, कुठल्या गोलंदाजावरती हल्ला बोल केला जाईल, काय घडेल काय बिघडेल. चला नेक्स्ट सेकंड ओव्हर मध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. गोलंदाज मात्र नवीन येतोय, गोलंदाज येतोय तो मात्र यश. यशला यश मिळून देईल का आपल्या संघाला, यशला यश मिळेल का, यश किती यशस्वी होईल आपल्या संघासाठी निर्धाव चेंडू टाकण्यासाठी, गडी बाद करण्यासाठी. काय करणार यश, कुठल्या पद्धतीची रणनीती आखली असेल. कारण ज्या वेळेला टॉसच्या नंतर जो वेळ घेतला गेला त्या वेळेमध्ये काय ठरलं, काय रणनीती आखली गेलेली आहे, कुठला सापळा रचला जाणार आहे, कोण सापळ्यात अडकणार आहे, कोण सापळा तोडून चौकार षटकार मारणार आहे. पाहूया फलंदाज की गोलंदाज, यशस्वी कोण होते, यश की फलंदाज अथर्व. ओ फुटा चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. असेल काय 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 घडेल काय बिघडेल, मानाचा चषक कोण नेईल. नक्कीचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. इनसाइड एज. इथे मात्र प्रफुल्ल जातोय चेंडूवरती परंतु अडू शकला नाही, झेल घेऊ शकला नाही, एक धाव रोखवू शकला नाही. या एका धावेने धाव फलक मात्र पुढे सरकते. 23 धावा धाव फलकावरती लागतायत. से हा मानाचा चषक कोण पटकावणार आहे पाहूया. सर्व खेळ मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा आहे. ओ पहा तेच घडलं. जो गोलंदाज चांगला लयच गोलंदाजी करतोय त्याला का असं दुर्बुद्धी सुचावी की का लाईनले आणि तो बदल आपल्या हिताचा होत नाही. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा फलंदाज अजय. ओ पुन्हा एकदा बॅक टू बॅक. काय ठरतंय, वाईट ठरतंय. पहा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जेव्हा तुम्हाला तो साथ देतो त्या साथ देण्याची जी त्याची पद्धत असते ती पद्धत आपण वारंवार त्याच पद्धतीने गोलंदाजी करायला हवी. परंतु जर का आपण काही बदल करायला गेला तर बदल तो आपल्याच अंगलट येऊ शकतो. यश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ इनसाइड. नक्कीच मला वाटतं थर्ड मॅन थोडासा जो ठेवलेला आहे त्याला कुठेतरी या पद्धतीने खेळ गेले, इनसाइड एज गेली. प्रफुल्लने त्याला जो क्षेत्ररक्षक आहे त्याला थोडस पुढे कारण ज्या पद्धतीची तो झेल त्याच ठिकाणी गेले परंतु त्या क्षेत्ररक्षकाच्या खूप पुढे होते ते. आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा यशने मात्र यश मिळवलंय या षटकामध्ये. रिवासे पेटे मात्र कमबॅक केले, गोलंदाजाने कमबॅक केले. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्याचं कारण आहे फ्रंट फूट बॅक फूट आपलं चांगलं असायला पाहिजे. हा फटका बॅक फूट वरती जाऊन स्क्वेअर करता आला असता परंतु तसं काही घडलं नाही. रिव्हर्सिव्हचा फटका खेळायला गेले आणि चेंडू उकला, एक डॉट गेला आणि ते मात्र तो डॉट चेंडू किती मागात पडेल. ओ क्या बात है, बॉलर कमाल कमाल करतोय हा गोलंदाज यश मात्र आपल्या संघाला यश निर्माण करून देतोय. चला लवकर 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 लवकर. वन टू
अखेरचा चेंडू, या अखेरच्या चेंडू मध्ये किती धावा येणार आहेत, किती धावा रोखणार आहेत, एकेरी दुहेरी चौकार की षटकार की गडी बाद की निर्धाव सफल झालाय अजय पव्या. अजय काय करतोय, ओ हवेत हवेत चेंडू हवेत. इथे मात्र झेल होऊ शकला असता परंतु प्रपोल गेला, झेल घेण्याचा प्रयत्न केला. जा खेळाडूचा झेल आहे त्याला घेण्याचा खरं म्हणजे संधी दिली पाहिजे होती परंतु अति घाई संकटात नाही. चला चला तिसरं षटक घ्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकडचे धावा लागतात त्या मात्र 28. चला तिसरं षटक आहे, घाई करा घाई करा घाई करा. धावसंख्या झाली होती 28-28. केशव फिर से तैयार है इस वक्त केशव की गेंदबाजी देखने. बहुत सारे यहाँ दर्शक मौजूद है इस वक्त. केशव किस तरह की आखिरी ओवर डेथ ओवर डालने की कोशिश करेंगे. इस वक्त बल्लेबाज है अथर्व. अथर्व को कुछ तो करना पड़ेगा. इस ओवर में ज्यादा से ज्यादा रनों की बरसात करनी पड़ेगी. केशव इस वक्त तैयार है अपनी गेंदबाजी करने के लिए. यहाँ ऑफ स्टंप के बाहर का गेंद शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश की. यहाँ 2 रनों की जरूरत है और बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन विकेट यहाँ देखने मिली है. 2 बल्लेबाज है, एक तरफ है अजय, दूसरी तरफ है अथर्व. लेकिन यहाँ कमाल है केशव की डेथ ओवर्स में गेंदबाजी करने के लिए तैयार है. और इस वक्त जिस तरह से गेंदबाजी हो रही है केशव की उसकी तारीफ करनी पड़ेगी. ये खिलाड़ी अपने गांव से इस पीटीसी चषक खेलने के लिए इस वक्त नवी मुंबई में पधार रहे हैं. केशव फिर से तैयार है गेंदबाजी के लिए. अच्छी गेंद लेकिन बहुत ही ऑफ स्टंप के बाहर. अजय को इस वक्त क्या करना है सोचना पड़ेगा. लॉक किया है इस वक्त बैकवर्ड पॉइंट की दिशा में. देखना है कितने रनों की बरसात होगी. यहां 2 रन छुड़ा लिए हैं इस वक्त. 2 रनों की कोशिश थी और अजय कुछ अनफिट दिखते हुए शायद कुछ हुआ है इस वक्त. नहीं, हमारे पास वक्त किसी के लिए रुकता नहीं. हम नहीं रुकेंगे, वक्त के साथ साथ हम भी चलते रहेंगे. चले इस वक्त बहुत ही बेहतरीन स्कोर बोर्ड 33. चले ओम साई और अडनाले तैयार हो जाइए टॉस के लिए. और सीधा बल्ले से बल्ले लाइन के बाहर 6 रनों के लिए. इस वक्त देखने में रहे हैं 39 रनों की पार्टनरशिप. क्या बल्लेबाजी हो रही. चलिए एक तरफ खेल रहे हैं 9 गेंदों में सिर्फ 26 रन 26 रन. दूसरी तरफ 6 गेंदों में 10 रन. क्या बल्लेबाजी हो रही है अजय और अथर्व की. 2 ओवर. चले फिर से है केशव तैयार है इस वक्त. अजय सफल हो चुके हैं. यार देखना पड़ेगा इंजूर होते होते देख रहे हैं, भाग रहे हैं, दौड़ रहे हैं. इस वक्त सिर्फ सोच रहे हैं अपनी टीम के लिए. चाहे मेरे को कुछ भी हो जाए लेकिन इस वक्त मेरे को भागना है, भागते रहना है. और उसी तरह की इस वक्त स्कोर है 40 रन. हमारे डांसिंग अंपायर देखिए राहुल जी पधार रही है. क्या बात है. बहुत ही इस वक्त ये सोच होनी चाहिए इस गेम में कितना रन आना चाहिए, कितना रन रोकना चाहिए. और ये अच्छी सूझबूझ की गेंदबाजी. क्या तारीफ करनी पड़ेगी ये लड़के की, केशव की. क्या अच्छी डेथ ओवर में ऐसी गेंदबाजी करनी. कितनी
आखिरी गेंद, 2 ओवर की मैच रहेगी। इसके बाद चलो इस वक्त तैयार है केशव, क्या कर रहे हैं केशव, कितने रनों की बरसात होगी बल्लेबाजों से, अथर्व से देखनी पड़ेगी। यहाँ घुमा दिए बल्ला और यहाँ मिलेगा, गेंद जाएगी। या ठिकाणी मात्र धावसंख्येची वाढ गिरणे संघाकडून केलेली आहे। 41 18 चेंडू मध्ये 41 धावसंख्या जिंकायला पाहिजे। दोन्ही एकदम अत्यंत जबरदस्त असे संघ, कुठलीही दमदार सांगू शकत नाही विजयी कोण होईल। जेवढा बेलगर संघ मजबूत आहे तेवढाच गिरणे संघ मजबूत आहे। दोन्ही संघाची फलंदाजी गोलंदाजी अतिशय चुरस, आणि या दोन्ही चुरशीमध्ये आपल्याला पाहायचं आहे कोण विजय होईल शेवटच्या क्षणापर्यंत। चला अंतर फलंदाज गिरणे बेलगर चला मैदानामध्ये जोडी उतरलेले प्रकाश आणि चला द्या आता पुढे पट्ट्याने बाजूला यायचं विनंती आहे। चला या ठिकाणी मैदानावरती जोडी अत्यंत पुढे बोलू या ठिकाणी मात्र चुरशीचा हा सामना आयोजन करतील या ठिकाणी टाळा तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 2025 आणि 26च्या या सत्रामध्ये पहिलंच आयोजन सिंगल विकेट, काय प्लॅनिंग आणि काय विचार विनिमय केला आणि ही सुरुवात हा अत्यंत फायनलचा राऊंड बेलगर वर्सेस गिरणे, सुरुवात अत्यंत धमाकेदार झालेली आहे। गिरणे संघाकडून 41 धावसंख्या उभी केली, त्याला प्रत्युत्तर देतील मात्र बेलगर, ज्याची आतुरता होती। हा शेवटचा क्षण या ठिकाणी आलेला आहे, शेवटच्या क्षणाला अत्यंत जबरदस्त असं आयोजन म्हणता येईल आणि त्याचं हे रूपांतर। चला स्टार्ट, अंपायर दिले डिसिजन सांगितलाय, वेलकम टू बॅक आणि मैदानावरती नवीन गोलंदाज भूषण, थोडासा हलक्या हाताने खेळला चेंडू, विकेट। चुरशीची सुरुवात या ठिकाणी मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्येला सुरुवात झालेली आहे। यश आणि प्रकाश, कारण म्हणतात ना सोबत यश असेल तर प्रकाश नक्कीच येणार, आणि यशाला प्रकाशाची सुरुवात। आणि त्या ठिकाणी गिरणे संघाकडून मात्र भूषण, ज्याचं नाव वैयक्तिक तालुका क्रिकेटमध्ये जोडलं गेलंय, ज्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली गिरणे गावाची, गिरणे संघाची, इथे मात्र भूषण टाकलाय बॅक टू द डाऊन ग्राउंड, हवेत चेंडू आणि चेंडू दिलाय षटकार।
करतील. प्रकाशला कशा प्रकारे उभं करता येईल. पुन्हा टाकला इथे कॅच होतोय का होतोय. हॅट्रिक षटकार. काय सुरुवात केली आहे याला म्हणतात क्रिकेट. बघण्याची मजा व आनंद येतो. प्रकाश कडून 3 बॉल मध्ये 3 षटकार आणि 500 रुपये या ठिकाणी लागले होते. आपल्या सुरेश आमचे वाडकर साहेब यांच्याकडून 500 रुपये प्रकाशला. चौथा ठोकला तर 1000. सुरुवात ठोकला नाही इथे मात्र जबरदस्त बॅक केले. सुरुवात इथे खऱ्या अर्थाने प्रकाशने जी सुरुवात केली ना बेलगर संघाला ते मागील 4 ते 5 वर्षातून प्रकाश सारखा एखादा फलंदाज घडतोय याला नक्कीच कॅटेगरी A1 मध्ये तालुक्यामध्ये मिळणारा हा खेळाडू. काय सुरुवात केली आपल्या संघासाठी आणि नक्की खात्री आहे गावाला काय त्याच्या खेळाडू सर्वांना ते प्रकाश उभा राहिले. तर प्रकाश इथे टाकला. प्रकाश काय बॅटिंग करतो मित्रा. खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये वनमॅन शो याच्या म्हटल्यानंतर धमाकेदार सुरुवात आणि धमाकेदार फलंदाजी या ठिकाणी बेलगर संघाकडून षटक संपले. 12 चेंडू 16 धावा या ठिकाणी जिंकायचं आहे. 25 विदाउट लॉस ऑफ द विकेट. 25 12-16 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज या ठिकाणी बेलगर संघाला. डिस्टर्बन्स होतं. जेवढी अजूनही फलंदाजी केली तेवढीच बेलगर प्रकाशने फलंदाजी केली. आता यश प्रकाश नंतर यशच्या हातात धमाकेदार बॅटिंग हातात स्ट्राईकला आहे. प्रकाश का झाल्यानंतर काय यश कमी आहे. मी अकरा चेंडू आणि 10 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा किती धावा मिळतात. 4 धावा मिळतात. चला पुढे संघाने 3ऱ्या आणि 4थ्यासाठी 2 षटकांचा सामन्यासाठी तयार राहायचं आहे. चला आमचा वेळ वाचवा. विजयी षटकार ठोका आणि आमचा वेळ तेवढाच मिळेल का आम्हाला. जबरदस्त.
चषकावरती नाव कोरण्यासाठी आता मात्र 2